कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू बजरंग आला होता या खोलीत आला होता, ह्यांच्या गळ्याला त्यानं सुरी लावली होती। सॉरी, पण कोण बजरंग? मी तर हे नावच पहिल्यांदा ऐकते। नीरजा ते तुम्ही असं का बोलताय? हो असं काय करताय? काय झालंय तुम्हाला? हे सगळं आज घडलं ना? तो बजरंग आला होता इथे या खोलीत आला होता, माझं तोंड दाबलं त्यांनी, तुमच्या गळ्याला सुरी लावली होती। हे सगळं घडलं होतं या, असं का बोलतायत? मॅडम, असं काहीच घडलं नाही, तुम्हाला भास झाला असेल। नका ना बघू अधिपती, प्लीज, मी खरंच सांगते, तू बजरंग आला होता, आला होता बजरंग, त्याने ह्यांच्या गळ्याला सुरी लावली होती, माझं तोंड दाबलं होतं, खरंच झालंय अधिपती, मला भास नाही होते। अक्षरा, तू मागे पण त्याला पाहिलं होतंस की नाही? हो, अगं तेव्हा तो जेलमध्ये होता। जेलमध्ये होता? नाही, तो नव्हता, तो जेलमध्ये नव्हता, बाहेर होता। बजरंग बाहेर आहे। अक्षरा बाळा, माझं ऐक, तो बजरंग अजून जेलमध्ये आहे बाळा, मी स्वतः खात्री करून घेतली। अक्षरा, हा सगळा तुझ्या मनाचा खेळ आहे, तुझ्या मनात त्याच्याबद्दल भीती आहे आणि त्या भीतीवरच आपण उपचार करतोय की नाही? हा ताई, तो मनात नाही, मला प्रत्यक्षात दिसला होता, तो माझ्या मनात नाही आहे सगळं। नीरजा ताई, तुम्ही प्लीज खरं सांगा, प्लीज। नीरजा नाही। अहो नीरजा नाही तर सुलभा, जे काय तुमचं नाव असेल, तो बजरंग आला होता, तो तेव्हा तुम्हाला नीरजा असं का म्हटला? तुमचं नाव सुलभा असेल तर, जे काय तुमचं नाव असेल, तुम्हाला धमकी दिली होती ना त्यांनी? बजरंगने तुम्हाला धमकी दिली होती, तुमच्या मुलीला धमकी दिली होती। तुम्ही मगापासून धमकी धमकी काय म्हणताय? धमकी? आणि मला कधी कोणी दिली? हो ताई, ठीक आहे, थांबा, तुम्ही ना, मी सांगते शांतपणे ऐका। तुम्ही इथे बसला होतात, हा, इथे बसला होतात तुम्ही, आणि तिकडनं इकडे तुम्ही त्या दरवाज्यातनं बजरंग आला, आपण बघितलं। हा, नाही, सॉरी, तुम्ही इकडे नव्हतात, तुम्ही इकडे होतात आणि तो बजरंग आला आणि तुम्ही ओरडला, काय चाललंय, काय करताय? मग त्याने खिशातनं सुरी काढली होती, हो की नाही, आणि अशी गळ्याला लावली, लावली की नाही त्यांनी गळ्याला सुरी? आणि काय म्हटला तो? नीट जायचं, बुडाला पाय लावून पळायचं, नाहीतर तुमचं आणि तुमच्या मुलीचं डेथ सर्टिफिकेट तयार करेन म्हटला होता ना तो। हा, काय म्हटला होता तो? वृषाली नाव आहे ना, 8वीत आहे ना तुमची मुलगी, काय म्हटला होता तो? काय म्हटला होता? तुमची जर ऍक्सिडेंटल डेथ झाली तर वृषालीची खुशाली कोण बघणार? नाही, सॉरी ताई, सॉरी, मी खरंच सॉरी, पण थांबा, एक काम करा, तुम्ही ह्यांना सांगा, हे अधिपती आहेत ना, ह्यांना सांगा, हा, हे ह्यांच्याशी आपण खरं बोलू शकतो, हे आपल्याला काही नाही होऊ देणार, हा, मदत करतील आणि तुम्ही त्यांना सांगा, हे बघा ना, घाबरू नका तुम्ही, ह्यांना सांगा, हा सगळा ह्यांचा प्लॅन आहे। बजरंग आला होता ना, हा, त्यानं धमकी दिली तुम्हाला, तुमच्या मुलीला मारण्याची, हे सगळं ह्यांच्यामुळे झालंय, ह्यांचं कारस्थान आहे ते, सांगा त्यांना। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।